दादा काय सांगाल 2 दिवस आधी तुम्ही या ठिकाणी शरद पवारांचा फोटो वापरण्यासाठीचं पत्र खुद शरद पवारांची भेट घेऊन तुम्ही या ठिकाणी काढलेलं आहे. काय नेमका उद्देश आहे यामागे? आमच्या पक्षाचे सर्वेसर्वा अजितदादा अचानक आम्हाला सोडून गेल्यानंतर महाराष्ट्राच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये आमचं मन लागत नाही, चित्त लागत नाही. काल परवा सुनील तटकरे साहेबांचा वाढदिवस होता. त्यांच्या डोळ्यात मी अश्रू बघितले आणि सगळ्यांच्याच आमच्या प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये दादांचं नाव काढलं की अश्रू थांबत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये राजकारणात केव्हा काय होईल हे काही सांगता येत नाही. त्याच्यामुळे माझ्या मनात एक विचार आला आणि मी पवार साहेबांना भेटलो. शेवटी पवार साहेब देशाचे नेते आहेत. त्यांनी सलग आपल्या संसदीय राजकारणात 55 वर्ष पूर्ण केलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये पवार साहेबांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना गुरुस्थानी मानलेलं होतं. त्याच पद्धतीने आमच्या दादाने देखील पवार साहेबांना गुरुस्थानी मानलं होतं. हाच एक धागा उचलत मी साहेबांकडे गेलो. पत्र लिहिलं साहेबांना की ज्या वेळेला बाळासाहेब ठाकरे हयात असताना राजसाहेब ठाकरे बाळासाहेबांना सोडून गेले, तरी देखील राजसाहेब ठाकरेंनी बाळासाहेबांचा नेहमी आदरच केला. नेहमी बाळासाहेबांचं नाव त्यांनी आदराने घेतलं. त्याचप्रमाणे बाळासाहेब गेल्यानंतर उद्धवसाहेब ठाकरेंना देखील एकनाथ शिंदे साहेब सोडून गेले. त्यावेळेला देखील एकनाथ शिंदे साहेबांनी नेहमी बाळासाहेबांचा फोटो वापरला, बाळासाहेबांचा आदर केला. उद्धवसाहेब ठाकरेंनी नाही सांगितलं तरी एकनाथ शिंदे साहेब बाळासाहेबांचा फोटो वापरतायत. आणि काही तांत्रिक अडचणींमुळे पवार साहेबांनी आम्हाला जो नकार दिला होता फोटो वापरण्याचा, तो एक धागा पकडत मीच एक आमचे आणि पवार साहेबांचे कौटुंबिक, राजकीय, सामाजिक संबंध असल्या कारणाने पवार साहेबांचं नातं आणि माझे वडील स्वर्गीय मुरलीधर पवार यांचं नातं सगळ्या महाराष्ट्राला आणि जिल्ह्याला माहिती आहे. याच विचाराने मी साहेबांना गेलो आणि सांगितलं की मी तुमचा फोटो वापरणार आहे आणि त्यामुळे साहेबांनी माझं पत्र पूर्ण वाचलेलं आहे आणि मला फोटो वापरण्याची मान्यता स्वतः साहेबांनीच लिहून माझ्या लेटर पॅडवर मला दिलेली आहे. हो, यावेळी तुम्ही जी भेट घेतली त्यावेळेस पुढच्या काळामध्ये दोघं राष्ट्रवादी एकत्र झाले पाहिजे अशी काही चर्चा झाली का त्या संदर्भात काही? अशी चर्चा करण्यासाठी मी तेवढा मोठा राजकारणी नाहीये. मी एक लहानसा कार्यकर्ता आहे. पण महाराष्ट्रातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र व्हावी. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र व्हावी यासाठी आमच्या पक्षाचे सर्वेसर्वा खासदार सुनीलजी तटकरे साहेब, प्रफुल्ल पटेल साहेब, भुजबळ साहेब, आमच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनीसाहेब पवार, पारदादा पवार, आमचे आमदार अनिलदादा पाटील आणि तिकडून मग सुप्रियाताई सुळे, जयंत पाटील साहेब आहेत. इकडचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब आहेत. हे सगळा हा निर्णय रोहित पवार आहेत. हे सगळा निर्णय वरच्या वरिष्ठ पातळीवर आहे. आमच्यासारख्या कार्यकर्त्याने त्याविषयी बोलणं एवढं उचित होणार नाही. पण सगळ्यांच्याच मनात एक भावना आहे की दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र व्हावं आणि त्याचा एक विषय असा आहे की ज्या जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्या 12 जिल्हा परिषदच्या, त्याच्यापैकी पुणे असेल, तिकडचं मला सांगता येणार नाही, पण पुण्यामध्ये दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते यांनी जिल्हा परिषदच्या निवडणुका या घड्याळाच्या चिन्हावर लढल्या. तीच एक एकत्र होण्याची दिशा होती असं मला वाटतं. अं, पुढच्या काळामध्ये तुमच्या राष्ट्रवादीच्या बॅनरवर शरद पवार साहेबांचा फोटो दिसेल का? मी तरी भविष्यामध्ये या बाबतीत आमचे नेते तटकरे साहेबांना पत्र लिहिणारे, वहिनी साहेबांना पत्र लिहिणारे, अनिलदादाला पत्र लिहिणारे आणि मी तर पवार साहेबांचा फोटो माझ्या घरात तर पवार साहेबांचा फोटो आहेच. सगळ्या महाराष्ट्राचं आमच्या पक्षाचं दैवतच पवार साहेब आहे आणि त्या दैवताचा फोटो आम्ही का लावू नये? शेवटी साहेबांनी सांगितलं होतं लावू नये म्हणून आम्ही लावत नव्हतो. आता साहेबांनीच मला मान्यता दिली आहे, या बाबतीत आमचा पक्ष विचार करेल. मी मात्र माझ्या बॅनरांवर, माझ्या जाहिरातींवर पवार साहेबांचा फोटो लावणार आहे.